हे गाव सोडताना मात्र डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही असं हे गाव आहे. या गावाचं फेडावर ऋण तेवढं कमीच आहेत. असो, यानंतर आपण जो या मुख्य आकर्षणाच्या विषयाकडं वळणार आहोत तो म्हणजे सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम. या ठिकाणी इयत्ता पहिलीमधून प्रथम क्रमांक आपल्या विभागा म्हणजे आपल्या केंद्रामध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक हे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे, आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे आलेले आहेत. द्वितीय क्रमांक आलेला आहे तन्वी गोविंद माळी. हिच्या पालकांनी सुद्धा समोर यायचं आहे, या विद्यार्थिनीने समोर यायचं आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो या ठिकाणी आपण उभं राहून या विद्यार्थिनीचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. तिकडून पुढून येतं ना. विद्यार्थ्याचं नाव घेतल्यानंतर त्यांच्या पालकांनी सुद्धा या ठिकाणी समोर यावं. या विद्यार्थिनीचा हार, ट्रॉफी व श्यामची आई हे पुस्तक देऊन या ठिकाणी सत्कार होतो आहे. दिनेश रामकिसन लंगडे सर यांच्या वतीनं हे बक्षीस या विद्यार्थिनीला दिलं जात आहे. तन्वी गोविंद माळी इयत्ता पहिली विभागातून द्वितीय. यानंतर इयत्ता पहिलीमधून श्रुती सचिन रक्ते पालकांनी समोर यावं. या विद्यार्थिनीचा केंद्रात पहिला, जिल्ह्यात 12वा आणि राज्यात 17वा क्रमांक आलेला आहे. टाळ्याच्या कडकडाटामध्ये या विद्यार्थिनीचं आपण स्वागत करायचं आहे. श्रुती सचिन रक्ते. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याला दिलेली हार आणि ट्रॉफी जवळच ठेवायची. शेवटी फोटो घ्यायचा आपल्याला. यानंतर इयत्ता दुसरीमधून मेघना अजित शेळके हिचा 3रा क्रमांक केंद्रात आलेला आहे. जिल्ह्यात 12वा आणि राज्यात 17वा क्रमांक मेघना अजित शेळके या विद्यार्थिनीचा आलेला आहे. शाळेच्या गुणगौरवामध्ये नावलौकिक मिळवलेले इयत्ता दुसरीचा विद्यार्थी जो जिल्ह्यात 5वा आलेला आहे, वेदांत सच्चिदानंद जगदाळे जिल्ह्यात 5वा, राज्यात 10वा क्रमांक या विद्यार्थ्याने मिळवलेला आहे. वेदांत गौरचं भविष्य हे विद्यार्थी असणार आहेत. एकदम राज्यात 10वा जिल्ह्यात 5वा क्रमांक येणं ही सोपी गोष्ट नाही. त्यानंतर इयत्ता दुसरीमधूनच प्रथम क्रमांक आलेला आहे. स्वराज ज्ञानेश्वर सुतार जिल्ह्यात 4था, राज्यात 9वा क्रमांक या विद्यार्थ्यानं पटकावलेला आहे. या विद्यार्थ्याचं खूप खूप अभिनंदन. यायचंय आजोबा, या घेऊन या त्यांना, पण या घेऊन या, आणा त्यांना. स्वराज ज्ञानेश्वर सुतार जिल्ह्यात 4था आणि राज्यात 9वा क्रमांक आलेला आहे. त्याचे आजोबा या ठिकाणी यायला लागलेले आहेत. नातू हा आजोबांचा
असतो आणि आजोबा हे नातवाचे मित्र असतात. आजोबांच्या डोळ्यातून या ठिकाणी आनंदाश्रू व्हायला लागलेला आहेत. आपल्या नातानं या ठिकाणी जिल्ह्यामध्ये 4था येण्याचा आणि राज्यात 9वा येण्याचा मान मिळवलेला आहे. अशा या कुटुंबाचा या ठिकाणी गुणगौरव सोहळा होत आहे. या विद्यार्थ्यांना आदरणीय रसाळ सर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर इयत्ता चौथीमधून केंद्रात 4था येण्याचा मान मिळवलेला आहे ऋतुराज गोविंद जगदाळे या विद्यार्थ्यानं. ऋतुराज गोविंद जगदाळे या विद्यार्थ्याला आदरणीय कुलकर्णी मॅडम यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. केंद्रात 4था, जिल्ह्यात 19वा आणि राज्यात 27वा क्रमांक या विद्यार्थ्याने मिळवलेला आहे. 248 गुण घेऊन हा 4था क्रमांक या विद्यार्थ्याचा आलेला आहे. यानंतर केंद्रात 3रा क्रमांक ज्या विद्यार्थ्याचा आलेला आहे त्याचं नाव आहे श्रीनिवास मनोज कुमार कुलकर्णी. श्रीनिवास मनोज कुमार कुलकर्णी केंद्रात 3रा, जिल्ह्यात 16वा आणि राज्यात 24वा क्रमांक या विद्यार्थ्याचा आलेला आहे. 254 गुण 300 पैकी 254 गुण या विद्यार्थ्यानं मिळवलेले आहेत. यानंतर 3राच क्रमांक श्रद्धा विश्वास वाळवे या विद्यार्थिनीचा आलेला आहे. 254 गुण या विद्यार्थिनी देखील मिळवलेला आहे. केंद्रात 3रा, जिल्ह्यात 16वा आणि राज्यात 24वा क्रमांक या विद्यार्थिनीचा सुद्धा आलेला आहे. यानंतर केंद्रात 2रा येण्याचा मान ज्या विद्यार्थिनीने मिळवलेला आहे तिचं नाव आहे ऐश्वर्या बाळासाहेब जगदाळे. ऐश्वर्या बाळासाहेब जगदाळे या विद्यार्थिनीने 258 गुण घेऊन केंद्रात 2रा, जिल्ह्यात 14वा आणि राज्यात 22वा क्रमांक मिळवलेला आहे. ऐश्वर्या बाळासाहेब जगदाळे. यानंतर अतिशय जिद्दीची असणारी आणि कुलकर्णी मॅडम यांची आवडती विद्यार्थिनी श्रुती श्रीहरी देशमुख या विद्यार्थिनीनं 1ला क्रमांक मिळवलेला आहे. केंद्रात 1ला, जिल्ह्यात 13वा आणि राज्यात 21वा क्रमांक या विद्यार्थिनीचा आलेला आहे. श्रुती श्रीहरी देशमुख 260 गुण घेऊन केंद्रात 1ला येण्याचा मान या विद्यार्थिनीने मिळवलेला आहे. यानंतर इयत्ता 5वी मधून समीक्षा सच्चिदानंद जगदाळे या विद्यार्थिनीनं 254 गुण केंद्रात 1ला, जिल्ह्यात 18वा आणि राज्यात 23वा क्रमांक या विद्यार्थिनीचा आलेला आहे. या ठिकाणी मुली आणि मुलावर विशेष लक्ष असलेले आणि गुणवत्ताधारक विद्यार्थी जे पालक घडवत आहेत त्या आदरणीय सच्चिदानंद जगदाळे यांच्या या विद्यार्थिनीनं 254 गुण इयत्ता 5वी मध्ये मिळवलेले आहेत. आदरणीय ढोले सर यांनी या विद्यार्थीला मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर इयत्ता 7वी मधून गणेश ज्ञानेश्वर साठे या विद्यार्थ्यानं 2रा क्रमांक केंद्रामध्ये मिळवलेला आहे. जिल्ह्यात 25वा आणि राज्यात 52वा हा विद्यार्थी आलेला आहे. गणित विषयामध्ये 114 गुण या विद्यार्थ्याने मिळवलेले आहेत.
गणित आणि मराठी विषयामध्ये 114 गुण मिळवलेला हा विद्यार्थी अतिशय हुशार कुशाग्र बुद्धिमत्तेचा गणितामध्ये असलेला हा विद्यार्थी आहे. आदरणीय जावळे सर, नलावडे मॅडम व पाटील सर यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर या शाळेची मुलूक मैदानी तोप त्या तोफेकडे आम्ही पाहतो. वक्तृत्व कला ज्याने खरोखरच आत्मसात नाही तर अवगत केलेले आहे असं व्यक्तिमत्व म्हणजे ओमकार अर्जुन लंगडे. ओमकार अर्जुन लंगडे 208 गुण घेऊन इयत्ता 7वी मधून केंद्रात पहिला, जिल्ह्यात 16वा आणि राज्यात 42वा क्रमांक या विद्यार्थ्याचा आलेला आहे. शिष्यवृत्ती धारक देखील इयत्ता 5वी मध्ये हा विद्यार्थी झालेला आहे. भविष्य उज्ज्वल आणि खरोखरच उल्लेखनीय आहे असे हे विद्यार्थी यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी समोर यायचंय. आपल्या गळ्यामध्ये हार शिक्षकांनी बिन सर्व शिक्षकांनी या ठिकाणी समोर यायचंय. मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी आपण फोटो काढूयात आणि त्यानंतर सर्व पालक आणि विद्यार्थी शिक्षक सर्वांचा एक फोटो आपण या ठिकाणी ग्रुप फोटो घेऊयात. अशा या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचं शाळेच्या वतीनं खूप खूप आभार मानून हा या ठिकाणी फोटो सेशन नंतर कार्यक्रम संपेल असं या ठिकाणी जाहीर करतो. Dale eso.